परसनाईकांची दुटी स्वीकार केली. आणि आता इथे त्यानंतर रेम नाईक, परस नाईक, सारस्वत भट्ट, जोग नाईक ही प्रतिष्ठित मंडळी सगळी स्वामींच्या दर्शनाला आलेली आहेत. काल आपण पाहिलं की त्यांना स्वामींनी कृपा दृष्टीने अवलोकन करून स्थिती दिलेली आहे. इथे आपण काल आलो. ते सांगतात की सारस्वत भटांना भोगनारायणाचा देवळी दर्शन झाले होतं. कोणासोबत आले ते सारस्वत भट्ट? भोगनारायणाला. आता हे सगळं तुमचं चरित्र मागचं पाठ आहे असं समजून पुढे चालू आहे. स्वामींचा जो मनोधर्म आहे तसा वेगवेगळ्या व्यक्तींशी आहे. म्हणून तेही गोसाव्याच्या दर्शनाला आलेले आहेत. सारस्वत भट्ट, त्यांच्यासोबत पद्मनाभी देवही येते. ते मग असं येणं जाणं चालू झाल्यामुळे ते नावे चळबळे शब्द आहे. पद्मनाभी कसे आहेत ते? चळबळ करणारे, म्हणजे काहीतरी उठाठेव करणारा हा माणूस आहे. लुडबुड करणे इकडे बायसांसोबत व्यापार कर, असं स्वामींसोबत अवतीभोवती फिर, पडलेलं कर, उचित करणारा हा माणूस. म्हणून ते म्हणतात की पद्मनाभी देव ते नावे चळवळे, एका ठिकाणी बसून न राहणारे आहेत. बाईसा पुढे सांगतात बघा ते, बाईसा काही म्हणे करू लागती. बाईसांना मग काय बायांच्या ठिकाणी कामं असतातच. मग बायांना बरं आहे आपलं, आहे का नाही? त्या चुलीभोवती जिंदगी काढायला लागते. तिथं ते जायचे आणि बाईसांना करू लागायचे, भांडं उचलून ठेव, सरपण आणून दे, आहे की नाही, शेण आणून दे, पाणी आणून दे, असं एक करायचे. मग बाईसा त्यांना म्हणायच्या, बटिका येजो हो बाबा निके. हे इंट्रोडक्शन बाईसांकडून मिळायचं. काय म्हणते बाईसा? बटिका येजो हो बाबा निके. आणि बाईसा जी माणूस आवडे ते बाबांशी आवडे. स्वामींची इथे मजबुरी आहे की नाही? स्वामींना पद्मनाभीचं सगळं गत भविष्य वर्तमान माहीत आहे. हे पुढे काय होणार, हे काय करणार, सगळ्या लीळा पद्मनाभीच्या ठिकाणी आपण आहोत असं समजून हे चरित्र पाठ करायचं. किती व्यक्तिरेखा आहेत का नाही चरित्रामध्ये? एक एक व्यक्ती आपण व्हायचं, दायंबा व्हायचं. त्याच्यामुळे वेळच नाही तुम्हाला, आहे का नाही? तसं साकल्याने पाहिलं तर टाइम कुठं आहे साधूला? पद्मनाभी सेंदूरनीला आले की नाही, ते वाखारी झेलू लागले वगैरे वगैरे येईलच सगळं. आता हे सगळं आपल्या डोक्यात पाहिजे. आणि स्वामी आज बाईसांच्या जवळ त्यांची लागट पाहून स्वामींना बरं वाटतं, त्याला हा बरा आहे म्हणून बाबा निके स्वामींच्या बद्दल तिने श्रद्धा निर्माण केलेली आहे पद्मनाभी. सारस्वत भट्ट पैठणला, हे सारंग पंडित, ही सगळ्या एका ग्रुपची माणसं आहेत. ही सगळी विद्वान मंडळी आहेत. ते सर्व इतिहास भट्ट सांगत नाही आहे, त्या व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती देतात, पुढे जातात.
तिथे आता मग बाईसांचं त्यांचं जमलं. मग ते बाईसांकडे येऊ लागले. मग गोसाव्यांची सेवा दास्य करू लागले आणि मग ते बाईसापाशी असू लागले. तर बाईसांना आवडू लागले ते. मग तर स्वामींना आवडणारच ना, असं झालं ते. आणि मग सारस्वत भटाची सोय टाकली. हा एक वाक्प्रचार आहे, सोय टाकणे. सर्वज्ञ म्हणतात सूर्य अशी स्वामींची बघा आता निरूपणाची कला कशी. सूर्य आहे म्हणाले ते निशिजे इतुलेनी तेज आहे. निशिजे म्हणजे तिला जर लावलं, गंजलेली असते ती सुरी. ह्या पावसाळ्यात तर लय गंजतात, इळ्या खिळे सुरी, आहे की नाही. तर स्वामी म्हणतात ते निशिजे इतुलेनी तेजाय झळका करून पोगर आच्छादती. तिचे पोगर आहेत ते. अंबवती दिजे आणि झळक जाय पोगर निवडती. तिला ते निसतात बघा ते लावल्यावर. किंवा ते पूर्वीच्या काळामध्ये पाण्यात बुडवायचे, आहे की नाही. घराने घाव टाकला, पाणी पाजायचं त्याला, आणि मग त्याचं ते सगळे घाण निघून जाते आणि मग ती तेजाला येते. तसे आता हे पद्मनाभी देव हळूहळू त्यांचा अधिकार योग्यता वाढत चालली. मग इकडे सारस्वत भटांना ते काय जमना केला कार्यक्रम. म्हणाले अरे आपला शिष्य चाळवला काय. मग ते तिकडल्या सेवेत कमी पडू लागले. गुरुच्या भोवती फिरायचं गरगर. आता एक फंडा झालेला आहे का नाही. पद्मनाभी असे गोळा करायचे. हा पद्मनाभी दुसरीकडे गेला श्रेष्ठ ठिकाणी गेला तरी ह्या गुरुला वाईट वाटतं, आहे की नाही. सारस्वत भट्टांना वाईट वाटायचं काहीच कारण नाही. पण असे सारस्वत भट्ट नामे गुरु भरपूर आहेत, आहे की नाही. ते त्या शिष्यांच्या समूहातच राहतात, त्यांना बरं वाटतं, आहे की नाही. तसे 50 जवळच असतात, अशी इकडून तिकडून गर्दी. त्या बाबांना भेटूच देत नाही, ते बोलू देत नाहीत, भेटू देत नाहीत. त्यांचंच वर्चस्व असतं त्या गुरुवर. आपण पाहिले आता, आहे की नाही. असे टोळकं कसं असतं ते CID ऑफिसर, झेड सुरक्षा, भेटूच देत नाही ते. आता एक प्रकार गौणच आहे की नाही. तुम्ही नेहमीच सन्निधानात आहेत ना, दुसऱ्या व्यक्तींना भेटू द्या जवळ, कोणते नाही. ते अगदी ते बाबांचा टावेल हातात घेण्यापासून सगळं फक्त दंडवत लांबून करायचं आणि जायचं. कशासाठी अवसर झाला तो. ते बुवा आम्ही तिकडंच त्या शिष्याकडंच बघतो. बुवाने सांगायचं ना, हे नवीन माणसं आहेत, मला बोलू द्या. हे तसलं काय नसतं, ते घोळका असतो, घोळका. मलाही वाईट वाटतं ह्या गोष्टी. ते सन्निधानात आहेतच ना, दुसऱ्या व्यक्तींना बोलू द्या, त्यांना वेळ द्या. तसं होत नाही पण, आहे की नाही. सारस्वत भट्टांना आता ती ॲलर्जी झाली. म्हणाले हा तिकडे चाललाय ना, आत्ता बघतोच म्हणाले. झाला आता स्वामींच्या बद्दल वाईट विचार करायला सुरुवात झाली. द्वेष निर्माण होतो, आहे की नाही. आता झाला द्वेष निर्माण. मग सारस्वत भट्ट दररोज यायचे देवाला भेटायला, विडावसर घेऊन यायचे. काय आपलं पसार असेल ते घेऊन यायचे. आपलं तेल तिखट मीठ कूट बंद झालं ना, सगळं बंद झालं. विपरीत तो आला आता. मग ते देहाआड येऊ लागले, मग दिसाआड, मग 8 दिसा. आता येणंच बंद केलं त्याने. बाईशी पुसती तरी मी अमक्या तमक्याचा ठाई गेला होता.
ते आरायची ना ऐसे बाईसाशी सांगती. बाईसा त्यांना विचारायचे, काय म्हणाले तू सारस्वत भट्या आलाच नाही तू. बाईसांकडे डिपार्टमेंट दिसते आहे की नाही, प्रमुख आहेत ना मठाचे. म्हणजे काय रे तू येतच नाही. ते म्हणे बाई आमकीकडे गेलता, तमक्या गावाला गेलता, तिकडे मिटिंग होती, असं सुरू झाला कार्यक्रम. म्हणून मला टाइम भेटत नाही असं बाईसांना ते सांगू लागले. आणि मग पुन्हा आता बंदच झाले कार्यक्रम. झाला कसा जीव असतो बघा आता. सर्वज्ञ दक्षिणेश्वरा विहरणा बीजे हे स्थान नाही आहे बीडला. स्वामी त्या दक्षिणेश्वरला दररोज पूजा अवसर झाला सकाळचा की विहरणाला बेजे करायचे. 5-6 महिन्यात माणूस काय एका ठिकाणी बसून राहत नाही ना. स्वामी वेगवेगळ्या दिशेला विहरणाला बेजे करायचे. त्या बीडची ते भरपूर स्थान आहेत, पण नाही आहे त्या ना तेवढ्याच एका वाड्यात आहेत आपले स्थान. त्या स्थानाची प्रसन्नता गेली आता बांधकाम केलं की नाही, आता नाही करू वाटत. उदास वाटतात. पहिले असं मस्त वाटायचं. वास्तूचा आहे बिघडला असं नाही की नाही, काहीतरी झाला गोंधळ. बीडला गेलं की निघू वाटायचं नाही. आता बसू कसं असतं बघा बरं. ते पोळीच्या देवाच्या स्थानावर बी खांब आला आडवा. पहिलं गजबज वाटायचं. आर्किटेक्ट लोक विचार नाही करत. असं स्थान आहे त्याच्यावर असा मोठा खांब आहे. अधिष्ठानाला त्रास झाला त्या वज्राचा. तर ते सगळे ज्ञानी असतात. तर त्या स्थानाची प्रसन्नता आपल्याला जेव्हा आहे तसं स्थान ठेवलंय बघा, हलवलंच नाही. आपल्या इथं कसं गजगज वाटतंय की नाही, तसं दुसरीकडे वाटत नाही. तर 45 वर्ष काय होतं काय माहिती. बांधकाम चालू आहे तिथे नदीमध्ये. न जाणं तो ओटानं उचलेला, अगोदरच उचललेला आहे. तो ओटा गाडी घेऊन जाताना 2-4 भिक्षुक मेले आहे की नाही. ह्या परंपरा अशा पिढकच आहे. ओटात काढून न्यायला आहे का नाही. आता तिथं मोठा ओटा म्हणजे सगळा खर्च वाढला ना. आता सोडा करायचं म्हणलं किती 17 मीटर कपडा लागतो. आणि का करत काय कशासाठी केलं काय माहिती आहे की नाही. तिथे कोणी म्हणजे असं अदृष्टाची भीती किंवा हे काय चाललंय आणि कशासाठी हा गमतीचाच विषय आहे. फार विनोदाचा आणि अज्ञानाचा भाग आहे. तर त्या अशा प्रसन्नता चालल्या असताना असल्या आता हळूहळू आधुनिकीकरणाच्या नावाने. पण किती आधुनिकीकरण, मर्यादा लागतात त्याला. थोडं बदल होत चाललाय की नाही. आपण त्या बदलत्या काळामागचे साक्षीदार आहोत. गुन्हेगार असतो साक्षीदारी, गुन्हेगारच आहे आपण. चला ते असं गेले. स्वामी दक्षिणेश्वरला विहरणाला जायचे. स्वामी मग असं एक दिवस तिकडून बघत बघत यायचे स्वामी. आणि मग तिथे बनी आसन झालेलं आहे. दक्षिणेश्वराकडे वन आहे, सोबत पद्मनाभी आहेत. या वाटा सारस्वती भट त्या वाटेनं चाललेलं आहे. जातात तिकडून तिकडं कुठं तर. गोसाव्याचे देखले आणि आड पालव कानवडे कानवडे निघाले असं असतं. आता तोच प्रकार आहे इथं आहे की नाही. आडपालव ओढून जातात कानवडे कानवडे. आता सगळे डायरेक्ट स्थानाला गेटून निघाले लोक
इकडं तिकडं बघत सुद्धा नाही. आणि बघितलं तर असं कानवडे करतात रोडवरती. म्हणजे आमचा अनुभव. साधूला नो डिमांड. आजकाल तर साधूचं नाही राहिलेलं काही. एवढे उपदेशी, एवढे वाचनी जातात, असं इकडं बघतात ते. जवळून गेलं ना आपण, आळपालं ओढून जातात बिचारे. काही त्यांचे प्रसव, काही आपले प्रसव. ते गेलं ते आता एकमेका भेटल्या पाडजाय, हे की नाही. आधी येत बुद्धी व्हावी, मग तिच्या साधनावर पृथ्वी. आता ते तसलं काय नाही राहिलं. स्थान जर बोललं ना खूप बरं होईल. एखादशी स्थान फाड 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 बोललं पाहिजे. ते आराम करून इकडे येऊच नका म्हणाल, हे का नाही. कसणुकी विडे घेऊन येता माझ्याकडे. हे किती सापेक्ष भक्तीची वेळे असतील बरं. आता अमावस्या पौर्णिमेला कसले वेळे असतील बरं स्थानापतीला. नुसते घाण असतील ना. पण संबंध असा कुठं आहे का वेळा एखादा असा, देवा मला मार आताच्या आता. पण संबंधाला घेऊन जा मला मोक्ष, मला आता मुक्ती दे. मरण माझे मरून गेले, असं होत नाही कधी, आहे का नाही. देव आश्चर्य करतील. तसे कानवडे कानवडे गेले. बाईसानं पाहिलं ते. बाबा बाबा बाईसानं आले. बाबा बाबा पैल सारस्वत भट्ट नव्हती. आजच्या गर्दीतलं बोलण्यासारखं काही शिल्लक नाही राहिलं, आहे का नाही. खूप स्पीड आलाय आता. पटकन देव करायचा, पटकन गाडीत बसायचं, पटकन निघायचं, बस. त्याच्यामुळे दोषात्मक न बोलणं, गुणात्मक ही बोलू नये, का नाही. स्थानाच्या बद्दलही काही बोलू नये. स्थानापतीचा तरी काय दोष आहे, की नाही. प्रत्येक स्थानापतीचं मनोगत लिहायला पाहिजे. मी स्थानापती बोलते, आहे की नाही. जाईचा देव, अंबाळीचे बाप, आहे की नाही. साधू संतांचे सगळे वेळे, सकाम, आत्मतीर्थ, मी आत्मतीर्थ बोलतो. तिकडे फलटण, मी फलटणचे बाबा बोलतो. कसं असेल बरं ते आत्मवृत्त स्थानाचं. पहिली ती स्थानापती स्वामींना म्हणलं, तुम्ही काय करून गेले इथे संबंध देऊन, कशाला गेले तुम्ही संबंध देऊन इथे. असंच आहे कार्यक्रम. तर ते बायसा म्हणजे स्थानापतीच आहे ते स्वामींची. बाबा बाबा ते गेलं की म्हणाले, बघा सर्वांनी म्हणतात हो तेच आहे, जाऊ द्या, बसा चूप तुम्ही. बायसा कशाला गप्प बसतात. म्हणतात हे बाबा ते देखून आडवे आडवी का जात असती. हा ब्राह्मण बाबापाशी येऊन बैसे, दंडवत करी, विडावसर करी, पूजावसर करी, आता हा आडपालो वळवून कानवडे कानवडे का जाताचे. बायसांचे सगळे प्रश्न आहेत तिथे. स्वामीने प्रश्नाचं उत्तर कसं दिलंय पहा. बोलले नाही स्वामी. स्वामीने लगेच कोणाकडं श्री करे पद्मनाभीकडे श्री कर दाखव, बोट दाखवलं. ही बोटाची वेळ आहे की नाही. ते मला हे यांच्यामुळे, हे सगळं यांच्यामुळे होतं. असं आहे ते. बायसांची बी गंमतच आहे. स्वामी हा येत असे म्हणून. बायसा म्हणते, बाबा बायसा कशा सरळ म्हणायच्या बिचारे. बाबा हा येत असे तर याशी आडवं जावया काय कारण, त्यासाठी चाललाय म्हणाले. एवढं वाईट तोंड करून कसणूक. सर्वज्ञ म्हणतात, बाई हा याचा शिष्य, याशी शिष्याचा अभिमान वर्तत असे. हा येथ राहिला म्हणून तो येणेशी अभिमानू चाळत असे. म्हणून कोणाचा कोणी शिष्या शिकीन चाळवू नये. सर्वज्ञ पुढे सांगतात,
शिष्य चढावल्याने काय होतं? मन दुखतं त्यांचं, ते पंचकळाचं असतात. अभिमानाचा क्षोभ होतो. बरं, अभिमानी दुखते त्याचे आयुष्यभर. त्या पूर्ण पिढीच्या अभिमानाने दुखते त्या गुरुकुळाच्या, त्या गुरुच्या जेवढे गादीवर बसून गेले आहे की नाही, त्यांची प्रसन्नता आणि त्यांचं ते अभिमानाने दुखते. गादीला काही महत्व आहे की नाही? तर गादी कशा स्वामी म्हणाली, असं आहे बाई, म्हणाली बघा अभिमान शब्द कुठे आहे चरित्रामध्ये? बऱ्याच ठिकाणी आहे की नाही? बाईसा म्हणते, बाबा येऊनपर्यंत हा काय टेकलाय म्हणाले. सर्वज्ञ म्हणतात, बाई शिष्य अभिमान तो मिळेच्या पाशी आधी. इथं वचन आणि इथे निरूपण केलेलं आहे सर्वज्ञानी. यावर सर्वज्ञानी पंचकळाचार्यांची गोष्ट सांगितली, अपार निरूपण केलं. तरी तुम्ही याची उठी बैशीचा अतिशय न करावा. सर्वज्ञ सांगतात, तुम्ही म्हणाले बाई आता हे कार्यक्रम वाढत चाललाय. यावर सर्वज्ञानी मग निरूपणच केलं. जरठ हिंद्रावनाचा दृष्टांत निरोपिला. इंद्रावन कसं असतंय ते? आधीच अगोदरच कडू असतं आहे की नाही, आणि ते पुन्हा जरट झालं तर भयानक कडू असतंय ते. त्यात किड्या असतात, पण दिसायला कसं दिसतं ते? इथं एक पिकलेलं असतं, मस्त छान दिसतं. सगळ्या अशा जरठ इंद्रावनाच्या अवस्था बोध झाल्यावर प्राप्त होतात आहे की नाही. आणि माळ घालायच्या अगोदर जी श्रद्धा असते ती माळ घातल्यावर खूप वाढते आहे की नाही, पुढं राहत नाही ती आहे की नाही. कसं बोललेलं कळायला तुम्हाला? ती श्रद्धा, ते भाव शेवटपर्यंत टिकत नाही. तो कशाला पुढच्या प्रक्रिया करायच्या? त्याला करायच्या नाही, त्याला तिथं ठेवायचं. तो जसा आहे ना तोच चांगला होता. पुढं जाऊन त्यांनी 5 स्थळं शिकून विपरीतत्व घेतलं, पुन्हा संन्यास घेतला. सगळंच गेलं त्याचं. देव अंतरला ना का नाही. भाव वाढला पाहिजे होता ज्ञानाने, पण तो असा डाऊन, पुन्हा डाऊन. दीक्षा घेतल्यावर तर पाप पुण्याला भीतच नाही तो बुवा. अशी गंमतच होते की नाही, अनिष्ठाला नाही. आता हे सत्य सांगताना मन दुखवल्या बी जातात आहे की नाही. जाणीवेतून भाव कसा असा वाढत गेला पाहिजे ना. माळ घालायच्या अगोदर तो खूप रडतो आहे की नाही, मग माळ घालून घेतो उपदेश. नंतर तो इतकं छान राहतो, इतकी श्रद्धा, इतकं आवडीनं स्मरण आहे की नाही. आणि थोडं ज्ञान झालं की एक ऑपरेशन करतो. आपण पाहिलेत की आता आपल्याकडं हजारो येऊन गेले आहे की नाही. दीक्षा घेतल्यानंतर मरायचं ना, तर मठच बांधून बसले. त्यागी माणसानं मरावं ना कुठं तर जाऊन. बघितलं ना कशी गंमत राहते ती आहे की नाही. असं होतं. मग ती राहिले का तो कार्यक्रम, मग त्यापेक्षा त्याला न दिलेलं बरं ना त्याला, असं आता वाटायला लागले हल्ली. उच्च लेवलला जावं ना, ज्ञान उदय मोक्ष ना. असं आपल्या पूर्व परंपरेत सगळे मोठे होत गेले आहे का नाही. भटोबासांपासून सगळे त्याचा भाव वाढत गेला. मग आपण धर्मावर आहेत का नाही पाहायचं असेल, स्वतःला चेक करायचं असेल, तर आपली श्रद्धा चेक करावी आहे का नाही. आपला भाव आहे का पहिल्यासारखा नाही, मग आपण काही ठिकाणावर नाही असं समजून जायचं. म्हणून सर्वज्ञाने इथे खूप महत्वाचं निरूपण केलेलं आहे. शिष्याभिमान मिळीत का सांगितलं बरं? मिळीत हिच्या
पश्य आधी काय म्हणाले, म्हणजे तिथं आविष्कार आहे तो, आहे का नाही, अनुसूत आहे काहीतरी, लाळ ताळ. त्या गुरुंनी पळलं, लहानाचं मोठं केलं ना, शिकणीला गेली पळून. ज्यांनी पळून नेली तेच बाबाला आता गुरुमंत्र द्यायचा, त्याने सांगायचं. ह्या लाचारीला काहीच हे नाही, नाही काही ना, किती मोठा लाचारी आहे, त्याची शिकीन पळवायची, त्याला जाऊन गुरुमंत्र द्यायचा, पळवणारा नाही. त्याच्या आश्रमात सुद्धा जाऊ नये ना. तुम्ही त्याचं चाळवलेलं आहे चेतन, तो का चालले तुमच्या इथं जेवायला, उठायला, बसायला? ते बी जाऊ, त्यांनी जाऊ नये, गुरुने जाऊ नये, शिष्याने बी येऊ नये, तोंड काळं करावं, आहे की नाही, हे असं तत्व सांगतं. तिथं समोरासमोर पुन्हा पुन्हा मन दुखल ना, आहे की नाही. रस्त्याने भेटले, जावं, पळवलं तर लांब जावं पळवून घेऊन. तोंडावर काय तिथल्या तिथं उरावं. ह्याची बायको शेजारच्याने पळवली, मग त्याला घेऊन तर जाय ना लांब कुठं. तर समोरासमोर म्हणल्यावर तो किती मोठं दुःख आहे त्या माणसाला. गुरुला आठवण येतच असेल ना, की माझी शिकीन, माझ्या कुळाची शिकीन, हा माझ्या कुळाचा शिष्या. पण जेव्हा जरठ येतं ना, जरठत्व येतं तेव्हा, आणि सगळे जरठ एकत्र जमतात ना, तेव्हा तोच विधी होऊन जातो, तो आचार होऊन जातो, की तुम्ही असं करा, मी पण असं केले, मग तुम्ही पण असं केले, मग आपण सगळे मिळून एक ग्रुप बनवू आपला, आहे की नाही. मग ग्रुपमध्ये करायचं सगळं, म्हणजे तो विधी होऊन जातो. म्हणजे अनिष्ट आता कधी विधी होईल सांगता येत नाही कलियुगात. ते वासनिकांचा एक ग्रुप होतो, अनिष्टजनक वासनिक आहेत ना, त्यांचा एक ग्रुप होतो. तिकडे बी तसाच प्रकार आहे की नाही. ते बी असे मिश्किल विनोद करून हसतात. ते कोणाचा विनोद करतात? सगळ्या गुरुकुळाचा विनोद करतात. ते त्यांना जाणीव झाली, ते तसला विनोद करतात. हा असला विनोद चालतो. प्रसाद वंदनाचा विनोदच आहे की नाही. कसा विनोद आहे सांगा बरं. तुम्ही आता पाहिलं प्रसाद वंदन या वर्षीचं. बसून करण्यात मजा होती, ती उभा राहून येत नाही की नाही. असं सगळं. बरं, ते एक दिवसात आटपायचा असतो, तोच कुणाचाच नाही. तो ते होत नाही व्यवस्थित, आहे की नाही. पहाटेच चालू करायचं ना, 5 वाजल्यापासून सगळ्या मठाधीशाने चालू. पण अशी गंमत 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 आहे ती. चल, हे असे अभिमान होत राहतो, चाळवल्या जातो. सर्व ज्ञानाचं निरूपण केले, मग काय केलंय महिमभट्ट सांगायला तयार नाही. असे अपार निरूपण केले. किती वेळ झाला असं निरूपण, विचार करावा. एक प्रहर बघा आता ते पंचकळाचार्याची गोष्ट कितव्यांदा सांगायला स्वामी. आता हे मागे 2दा झाली, आता हे 3ऱ्यांदा चालू आहे. मग ते पंचकळाचार्याचीच का सांगतात, वेगवेगळ्या अँगलने सांगताय स्वामी. तो घरात कसा गेला हे सांगितलं आहे की नाही अगोदर. आता इथं अभिमानाच्या सांगितली ही गोष्ट. जरठ इंद्रावण सांगितलं, मग बायसा सगळं ऐकून घेतलं. शेवटी बायसा कंटाळ म्हणाले, बटिका तरी तू येथे न ये. बायसांचं लय स्पष्ट आहे, तू ये जाऊ नको माझ्याकडे. तर म्हणतो का नको, तो माझा काय आणि मी त्याचा काय. हा पद्मनाभी हुशार. पद्मनाभी कोण होते, पूर्वजन्मीचे, कोण्या आभाराचे होते, कशा दोषाचे होते, त्यांच्यासाठी स्वामींनी काय काय केलं, हे अनुसरल्या पुरुषाने साधकाने आठवावं. पद्मनाभी तर नाही. तो म्हणतो मी माझा काय, तो माझा काय, मी त्याचा काय घेणं देणं आहे म्हणाले. स्वामीला ठीक आहे, शांत राहा. आणि मग अशा प्रकारे स्वामी आता बिढाराला विजय केले.
बिढार घेतलंय स्वामींचं. आता कुठं आहे बिढार स्वामींचं? परस्नायकाची मग पद्मनाभी देवी रेमनायका पुढा गोसाव्याशी प्रशंसा केली. बरं, आता हा विषय नंतर घेऊ, नाही की नाही? बस. तर असा हा अभिमान असतो, आणि अभिमान असतो शोभा तो कसले नरक होतात. 2 मिनिटं याच्यावर चिंतन करा. हा क्षोभ नाही, हा क्षोभ, अभिमानी हाचा क्षोभ. देवपूजा पळवली, आहे की नाही? त्याचा मठ पळवला, त्याची गादी पळवली म्हणती, आणि त्याची शिष्य शिकीन पळवले. या क्रियेने काय आहे? आयुष्यभर त्याचं मन जळतं ना, चौथुकाची. पहा, आता विचार करा. सांप्रत्य तुम्हाला काय दिसणार नाही काय होतंय ते, पण काय होऊ शकतं. म्हणजे अशी उदाहरणं आहेत आपल्या चरित्रात, देवाने सांगितले, वृद्धाचारात आहेत, मार्गरूढीमध्ये आहेत. काय होतं ते? एक तर साधे साधे रोग सुरू होतात, आहे की नाही? मग असाध्य रोग, आणि काय होतं मग पुन्हा? मोठे मोठे क्षोभ. मग देह नवचे, मरतच नाही तो. मरत नाही तो, मरण थांबल्या जातं, काळ थांबतो, काळ रुसतो. ते ऐकायला बरं वाटतं. ते कोण म्हणली ती बाई स्वामींना? काळ रुसला का काळावर रुसले. ह्याच्यावर काळ रुसलाय काय? मला तो काळ रुसतो. त्यामध्ये कोण आहे माझे दुर्दैवी आई, बायको, चांडाळी. बाया हुशारच होत्या, त्याने विचारच केला डायरेक्ट. तसं ह्याच्यावरती हे, आणि मग त्याला त्या तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारं सगळं आपोआप. दुःख येणं का चांगलं, का सुख येणं चांगलं? का बरं सांगावं? आध्यात्मिक उत्तर द्यावं, अध्यात्मात द्यायचं. दुःख येणं चांगलं, मला दुःख येणं चांगलं म्हणाले ना, मग का चांगलं आहे? कोण्या अर्थाने? ब्रह्मविद्येत बसवायचं त्याला. कारण तो भोग संपून चालला ना आपल्या प्रत्यक्ष, आहे की नाही? म्हणजे दुःख भोगून संपत चाललं, पुढे भोगायचं काम नाही. या अर्थी दुःख चांगलं, म्हणजे स्वामींच्या त्या ऋणातून मुक्त झालो. सुख येणं का बरं नाही? सुख भोगून संपून जाईल ना, पुण्य संपायला लागलं ना आपलं, म्हणून सुख येऊ नये असं. देवाने आपल्या कसे केलेले दोन्ही गोष्टीचं, आनंदे पुण्यराशी नसते, आणि दुःखे, कसं आहे ते वचन? दुःखे दुःख नासावा, सुखे सुख नासावा. त्याचं ब्रह्मविद्येत त्याचं चिंतन करा. म्हणून कुंतीनं दुःख मागितलं, पांडवाने दुःखच मागितलं, विदुराने दुःखच मागितलं, उद्धवाने तेच मागितलं, वगैरे वगैरे. दुःख मागून घेतलं या लोकांनी. भांडारेकरांनी विरहात दुःख मागे, दांगरेशाने, माहिमभट्टाने, ती कोण होती बाई माहिमभट्टाला
मला आता रुद्धपूरला जायचे. पैसे होते तिच्याकडे, सोन्याचं काय होतं ते गिरदी होती. म्हणजे आता कसं निवड आहे तुला माहिती वाईस होतं. लगेच गेली, सोनं मोडलं, पालखी केली आहे ना. पालखीत घ्यायलाही माणसं नव्हते ना. चल ग म्हणाले, मला तिथे जायचे आता. दुःख माहीमठ्ठाने तेच केलं. कशा असतील बरं त्यांची मृत्यू आहे काकाची, आहे का नाही? मृत्यू नसेल म्हणा, ते त्यांनी मरणाला मारून टाकलेलं आहे. मरण माझे मरून गेले, मरणाचेही मूल्य उरे. त्यांच्या मरणाला मूल्य उरलं आहे का नाही. तर तसा मृत्यू बिना क्षोभाने येतो. आणि क्षोभ ज्याला झाला त्याला मृत्यूच येत नाही. किडे पडतात, नळ्या लागतात, एक एक अवयवाचा एक एक अंग सडतं, त्या क्षोभ असतो. हे सांगायचं आहे मला तुम्हाला. लिव्हरचं अंग सडतं, किडनी सडते, इथली अन्ननलिका सडते, आणि काय काय सडतं, त्याचं खाली जायचं सडतं, सगळं सडतं. नळ्याच नळ्या, नळ्याच नळ्या असं प्राप्त होतं बरं. म्हणून काही नाही केलं तर चालतंय, पण हे असं चाळवाचाळवी नाही करायची. ह्याचा उपदेशी त्यांनी चाळवला तर चालतो का? आता हा एक मोठा प्रकार चालू आहे सध्याच्या काळामध्ये. त्या घरात उपदेश जाऊन द्यायचा, लगेच धर्माविषयी बोलवायचे सगळे आणि द्यायचा उपदेश. द्यावा की नाही द्यावा? धर्मकार्य आहे ना हे, श्रेष्ठ प्रेमाचा उपाय आहे की. करावा का नाही करावा? माझ्या घरात तिथं संबंध आहे, दुसऱ्याने जायचं आणि लगेच क्षणात सगळं घर फुकून टाकायचं कानानं. हे चांगलं का वाईट आहे? अध्यात्मात पहा तुम्ही. या चहा प्यायला, मग या नाश्त्याला. कशाला नाश्त्याला? तू गप ना, जाय ना तू आता. तर हाय चाळवण्याचाच एक प्रकार असतो धर्मविषयी. संचरली अविद्या अशेषा धर्माचा अभाव. हे सांगा, हे तर सांगायचं नाही स्वामींना त्या वचनामध्ये. धर्मविषयी हे अविद्या. लोकसंग्रहाच्या एकदा सवय लागली ना तुम्हाला गर्दीची, आपलं जीवनच लोकांसाठी होऊन जातं. गर्दी 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 दर्दी, सगळे उपदेशी गोळा करायचे आहे का नाही. फोन करू करू बोलवायचे, फोन करू करू. त्याला सांगायचं तू 10 घेऊन ये बघ, धर्मप्रचार करायचा आहे. हा प्रचार असतो, शोभाला कारण ठरेल की नाही? का नाही ठरणार? पहा, चिंतन करा, असलं काम नका करू कधी. अदृष्टाला साक्षी ठेवा, काय गर्दी नको, काय नको. तुम्हाला ती आग दिसली पाहिजे. ती त्याचा शिष्य काय म्हणून चाळवायचा? आपल्याला ज्ञान आहे ना, त्याने सांगितलं तुझ्या गुरुला विचार, तिकडून उपदेश घेतो, मी तुला ज्ञान देतो. असे शिष्य चाळवल्या जातात. हे उपदेश चाळवला तर क्षोभ होईल का नाही होईल? डबल उपदेश दिल्यावर काय होईल? आता डबल उपदेशाची एक प्रथा निघालेली आहे. शिष्याभिमान घ्यायचा त्याला, आणि मग त्याला आता अशी मूर्तीच आणून द्यायची, 2-2 फुटाची, 1-1 फुटाची. त्या नाशिकमध्ये तर एवढ्या मूर्त्या आहेत घरोघरी. सांगायचं, मी नमस्कारी मूर्ती आणली तुमच्यासाठी स्पेशल, घे आता घे. त्या घरामध्ये परंपरेचे साधू मंडळी येतात, तू कशाला चाळवायला लागला? असे शिष्य चाळवले जातात, आणि मग तेव्हाच अनुसरण जातं. आता हे एक महत्वाचं गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. शिष्या शोभाने काय होतं सांग. पहिलं अनुसरण जातं बरं, लक्षात. कसं जातं, का गेलं ते? कशामुळे गेलं ते? एक सेवित जाय, न सेवित गेला तो. ते तुम्हाला दिसेल, ते प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा हे दिसेल तुम्हाला. त्यांच्या अवती भोवती खूप मोठं दिसेल. त्यांचं धर्मरूप क्रिया पण दिसतील, भजन पूजन करताना दिसतील ते. पण ते सगळं गोळाबिरी शून्य असतं, त्याला काही अर्थ राहत नाही. तर अशा प्रकारे हा
शिष्याभिमानाची गोष्ट निरोप महिमभट्टाने सांगितलं यासाठी नाही, ते महिमभट्ट लय कुशळ आहेत ते. आता मी सगळं जर सांगत बसलो लिहून तर पुढे वाचणाऱ्यांची मनं दुखवू नयेत माझ्याकडून, म्हणून याही विषयावर त्यांनी बोलले नाहीत. उठी बसाचं ज्ञान तुमचं तुम्ही बघा, समजून घ्या. दंड